नमस्कार माता भगिनींनो. तर माझी लाडकी बहीण या योजनेचे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे बऱ्याचशा महिलांच्या खात्यामध्ये पाठवण्यात आलेले आहे. पण या ठिकाणी जास्तीत जास्त महिला अशा आहेत की त्यांना अजूनपर्यंत हप्ता आलेला नाही. काही महिलांना नोव्हेंबरचा हप्ता आलेला आहे, काही महिलांना डिसेंबरचा हप्ता आलेला आहे. पण काही महिलांना नोव्हेंबरचा पण हप्ता आलेला नाही आणि डिसेंबरचा पण हप्ता आलेला नाहीये. तर अशा वेळेस तुम्हाला काय करावं लागेल? तुमची योजना सुरू आहे की बंद आहे? हे कशाप्रकारे पाहावं लागेल? याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. योजनेबाबतची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत राहील. मी तुम्हाला या ठिकाणी 3 अशी कामं सांगणार आहे. हे तुम्हाला तुमची योजना सुरू आहे की बंद आहे यावरून माहिती पडेल. तर सर्वात अगोदर तुम्हाला तुमचं बँक स्टेटमेंट चेक करावं लागेल. महिलांनो, जेव्हा लाडक्या बहिणीचे पैसे पाठवले जातात, त्यावेळेस महिलांना मेसेज येत नाहीये. बऱ्याचशा महिलांना टेक्स्ट मेसेज येत नाही आणि त्यामुळे तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आले की नाही आले हे तुम्हाला माहिती पडत नाही. म्हणून तुम्हाला अगोदर तुमचं बँक स्टेटमेंट चेक करावं लागेल. तुम्ही एकदम फोनपे किंवा गुगल पे वगैरे यूज करत असाल, त्यावरून तुम्हाला माहिती पडून जाईल की तुम्हाला पैसे आले की नाही आले. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला बँकेमध्ये जावं लागेल. बँकेमधून चौकशी करावी लागेल, आमच्या अकाउंटमध्ये काही प्रॉब्लेम आहे की नाही आहेत. लक्षात ठेवायचं, बँकेतून चौकशी करायची. कारण बऱ्याचशा महिलाची डी-बी-टी डीॲक्टिव्ह झालेली आहे. म्हणून ह्या गोष्टी तुम्हाला चेक कराव्या लागेल. नंतर तुम्हाला माहिती पडेल की तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे आले की नाही आले. तर नंबर 2 तुम्हाला लाडकी बहीण योजना याच्या वेबसाईटवर जावं लागेल आणि वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या प्रोफाईलमध्ये लॉग इन करावं लागेल. त्या प्रोफाईलमध्ये लॉग इन केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती पडून जाईल की तुम्हाला या ठिकाणी किती महिन्याचे पैसे आलेले आहेत. जेव्हापासून योजना सुरू झालेली आहे, सर त्यामध्ये सर्वच माहिती पडते की तुम्हाला किती हप्ते पाठवण्यात आलेले आहे, किती पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये पाठवण्यात आलेले आहेत. तर आता ज्या महिलांनी अंगणवाडी सेविकेकडे अर्ज भरलेला आहे, नारी शक्ती ॲपच्या माध्यमातून अर्ज भरलेला, तर त्या महिलांना या ठिकाणी पाहता येणार नाही. त्यांनी लाडकी बहीण योजनेची वेबसाईटवरून जर अर्ज भरला असेल, त्यांना ही गोष्ट पाहता येणार आहे. ठीक आहे. नंबर 3 आणि सर्वात महत्त्वाचं, तुमचं बँक स्टेटमेंट पण बरोबर आहे आणि तुम्ही जर तुमच्या प्रोफाईलमध्ये चेक केलं, तर तुम्हाला त्या ठिकाणी नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आलेला नाहीये. तर आता या ठिकाणी काय करावं लागेल? शेवटचा पर्याय तुम्हाला आता महिला बाल विकासाचं जे ऑफिस असतं जिल्ह्याचं ठिकाणचं, त्या ठिकाणी तुम्हाला जावं लागेल. अगोदर तालुक्याच्या ठिकाणी जायचं. तिथे जर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही, तर शेवटचा पर्याय तुम्हाला आता त्या ठिकाणी जावं लागेल. तिथं तुम्हाला एक अर्ज करावा लागेल, विनंती अर्ज करावा लागेल आणि तुमची लाडकी बहीण योजना बंद झाली की सुरू आहे, हे तुम्हाला त्या ठिकाणी माहिती पडून जाईल. त्यासाठी तुम्हाला तुमचं आधार कार्ड सोबत घेऊन जावं लागेल. आयडी प्रूफ म्हणून तुम्हाला ते आधार कार्ड सोबत घेऊन जाणे गरजेचं राहणार आहे आणि बँकेची पासबुकची झेरॉक्स वगैरे सोबत घेऊन जायची. त्या ठिकाणी अर्ज वगैरे तुम्हाला करावा लागेल, विनंती अर्ज वगैरे करायचा. ते त्यामध्ये सांगायचं की तुम्ही पात्र असूनही तुम्हाला या ठिकाणी लाडक्या बहिणीचे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आलेला नाहीये. तर तो का आलेला नाही हे तुम्हाला त्या ठिकाणी काय लगेच सांगेल किंवा काही दिवसानंतर तुम्हाला त्या ठिकाणी बोलावलं जाणार आहे. तर तुम्हाला हे 3 कामं आता करावं लागेल. जर तुम्हाला तुमची योजना सुरू ठेवायची असेल, तर शेवटचा 3 नंबरचा पर्याय जो राहणार आहे, हा तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा राहणार आहे. हा 3 नंबरचा पर्याय केला. तिसरं मी जे सांगितलेलं आहे, यावरच तुम्हाला माहिती पडेल की तुम्ही तुम्ही अपात्र आहात की पात्र आहात आणि पात्र झाले असेल तर कोणत्या कारणाने तुमची योजना या ठिकाणी बंद झालेली आहे. कोणत्या कारणाने तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता या ठिकाणी आलेला नाहीये. सर्वात महत्त्वाचं असं राहणार आहे की ज्या महिलांना नोव्हेंबरचा हप्ता आलेला आहे, पण डिसेंबरचा हप्ता आलेला नाही. लक्षात ठेवायचं. ज्या महिलांना नोव्हेंबरचा हप्ता आलेला आहे, पण डिसेंबरचा हप्ता आला नाही. त्यांना डिसेंबरचा हप्ता आला, पण नोव्हेंबरचा हप्ता आला नाही. ही महिला जे सर्व पात्र आहात, याचा अर्थ तुम्ही पात्र आहात. पात्र आहात म्हणूनच तुम्हाला नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा हप्ता पाठवण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी तुमचं एक महिन्याचे पैसे कुठं गायब केलेले आहे, हे आता सरकारलाच माहिती राहणार आहे. हे सरकारच यावर काहीतरी सांगू शकते. ठीक आहे महिलांनो. आणखी यावर काही अपडेट आले की त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेल. त्यासाठी तुम्ही चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ खूप महत्त्वाचा, जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.